पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यामध्ये आला। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाचा भर हा महिला, शेतकरी, युवा आणि गरीब लोक यांच्यावरती असल्याचं सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे केवळ घोषणा कागदावर राहतात अशी टीका होते, परंतु आतापर्यंत केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या त्याच्यात पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी घेतलेले निर्णय आज आपल्याला प्रत्यक्षात आलेले दिसत आहेत। मेट्रोचं जाळं असेल किंवा काश्मीरमध्ये असणारा चिनाबवरचा पूल असेल, ईशान्य भारतातला सगळ्या जगातला मोठा पूल असेल, त्या समुद्रावरचा अटल सेतू असेल, असे अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प 3.5-4 वर्षाच्या विक्रमी काळामध्ये पूर्ण केल्याचं उदाहरण केंद्र सरकारने दाखवलेलं आहे। आणि म्हणून केंद्र सरकारच्या या घोषणा या फक्त घोषणा नसून पुढच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणाला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे, म्हणून मी त्याचं स्वागत करते। विशेषतः तिहेरी तलाक थांबवणं, त्याचबरोबर महिलांना स्थान देणं, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेणं, स्त्रियांच्या उच्च शिक्षणात दर्जा वाढलेला दिसणं, त्याचबरोबर गोरगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, अशी अनेक चांगली पावलं जी केंद्र सरकारने उचललेली आहेत, त्याच्यामधून संपूर्ण भारताला, महिलांना आणि समाजातल्या मागासलेल्या घटकांना मोठा फायदा होईल, हा त्याच्यातला मोठा महत्वाचा मुद्दा आहे। म्हणून मी या अर्थसंकल्पाचं स्वागत करते।